आजच्या यवत येथील घटनेमध्ये सध्या परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि नियंत्रणात आहे। इथे SP पुणे ग्रामीण आणि त्यांचे सर्व अधिकारी आणि पर्याप्त संख्येमध्ये मनुष्यबळ पोलीस खात्याचं उपलब्ध आहे। त्याच्यासोबत SRPFची एक कंपनीसुद्धा आम्ही इथे तैनात केलेली आहे। इथे जी काही परिस्थिती एकाएकी आज 11:30 ते 12:30-1च्या दरम्यान उद्भवली आणि त्याला कारण ठरलं की एक सोशल मीडियावर एक पोस्ट एका मुलांनी पब्लिश केली, ते स्टेटस ठेवलं इथे आणि त्याच्यामुळे तात्कालिक प्रतिक्रिया एकाएकी यवत भागामध्ये उमटली। जे उपलब्ध पोलीस बळ आणि पोलीस अधिकारी इथे होते, कारण मागच्या एका घटनेमध्ये आम्ही आरोपी पकडलेले आहेत 2। मूर्तीची जी विटंबना झाली त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आले होते। कालचा मोर्चाही शांततेत पार पडला होता, पण आजच्या पोस्टच्या घटनेमुळे एकाएकी तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यातून ही घटना आज घडलेली आहे। पण सध्या मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की स्थानिक प्रशासन, जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली। आपण इथे प्रोहिबिटरी ऑर्डर्स BNSS कलम 163 अन्वये यवत परिसरासाठी लागू केलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्या निर्देशांचे आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल। SRPF आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने सतत आवश्यक पेट्रोलिंग आणि पिकेट या ड्युटी इथे लावण्यात आलेल्या आहेत। जे काही इथे घटना घडलेली आहे आणि काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी घर आणि एक ठिकाण प्रार्थनास्थळ याचं नुकसान करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याच्यामध्ये आवश्यक कायदेशीर उपाय आणि गुन्हा दाखल करणे, आरोपींना शोधणे हे त्वरित आम्ही सुरू केलेलं आहे। जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबत त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे। यवत भागातील इंदिरानगर, सहकारनगर हा भाग विशेषतः याच्यामध्ये बाधित झाला होता। या सगळ्या परिसरामध्ये अहोरात्र याच्यापुढे निगराणी ठेवण्यात येईल आणि जे काही अफवा पसरवतील, गुंडागर्दी करतील आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे, अटक करणे हे करण्यात येईल, असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाजकंटकांना सांगू इच्छितो। सर, किती गाड्यांचं नुकसान झालंय? आकडेवारी काय म्हणजे काय सध्या स्थिती? 4 व्हीलर आहे सर आणि 4-5 2 व्हीलर आहे। सध्याची जी प्राथमिक माहिती आहे, जिथे एक घटनास्थळ मी बघितलं तिथे 2 कारचे काचा फोडण्यात आलेल्या होत्या, एक मोटरसायकलची जाळपोळ आहे आणि याच्याशिवाय 2 गाड्यांबाबत माहिती मिळालेली आहे, ते आता आम्ही खात्री करणार आहोत। फोर्सची संख्या अशी आहे की जे जिल्हा पोलीसचं मनुष्यबळ आहे ते पर्याप्त संख्येमध्ये येत आहे। त्याच्यासोबत एक SRPFची पूर्ण कंपनी आहे, त्यामुळे फोर्सची संख्या जी आहे उपलब्ध आवश्यकतेनुसार 200च्या आसपास मनुष्यबळ उपलब्ध नाही। संख्येला कसं आहे की संख्या सांगण्यापेक्षा मी हे सांगतोय की परिस्थितीला अनुरूप संख्याबळ जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आहे। बाहेरून आम्ही एक SRPF कंपनी दिलेली आहे, ते स्वतः आणि त्यांचे SDPO, ॲडिशनल SP, PI हे सगळे मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहे। कार्यक्रम झाला एक स्पेसिफिक, त्याच्या आधी 26 तारखेला आणखी इथे स्टॅच्यू वँडलाइज करायची घटना घडली होती। सो हळूहळू प्रेशर बिल्डअप झालं आणि त्यानंतर हे घडलं। सो पोलिसांनी आपल्याला कोणत्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या होत्या? कारण ज्यावेळी घडलं त्यावेळी जेवढे एक्सपेक्टेड तेवढं पोलीस तरी उपलब्ध नव्हतं। मागच्या आठवड्याभरापासून जे काही गुन्हा घडला होता आपण म्हणतात त्याप्रमाणे, यामध्ये गावकऱ्यांशी संवाद साधून सगळ्या जाती धर्माच्या बैठक झाली होती आणि आरोपीचा शोध घेण्यात सगळे सहभागी होते, पोलिसांना मदत करत होते। त्यामुळेच आपण काल 2 आरोपींना पकडण्यास यशस्वी झालेलो आहे, त्यामध्ये स्थानिक सगळ्यांचा सहभाग आहे। त्या घटनेपासून कालच्या सभेपर्यंत SP पुणे ग्रामीण यांनी पुरेसे मनुष्यबळासह बंदोबस्त ठेवला होता। कालसुद्धा पूर्ण वॉच आणि सर्वेलन्स त्या सभा ठिकाणी होता आणि त्यानंतरही वातावरण सामान्य होते अशी माहिती प्राप्त आहे। त्याच्यानंतर या घटनेचा निषेधसुद्धा यवतमधल्या सगळ्या नागरिकांनी केला होता, त्याच्यामध्ये असा वेगळा भाग नव्हता। परंतु आजच्या घटनेमुळे त्याला वेगळं वळण मिळालं त्या पोस्टमुळे, अशी सध्या प्राथमिक माहिती आहे। तरी आपण सांगता त्याच्याही बद्दल आम्ही आणखी तपासणी करून घेऊ। सर, ज्या गाड्यांची तोडफोड केली जमावाला, ती सगळी लोक गावातलीच होती की या गावाच्या बाहेरची होती? सध्या जे घर मी बघितलं ते तर सध्या 2 गाड्या इच्छा दिसत आहेत। आता मोटरसायकलच्या मालकीचं जे पडताळणी चालू आहे
आणि इतर गाड्या ज्या आहेत अजून त्यांची माहिती पूर्ण आम्ही घेतलेली नाही, आता घेऊ आम्ही. आतापर्यंत आपण परिस्थिती सामान्य ठेवणे, नियंत्रण ठेवणे याच्यात व्यस्त होतो, ते आपण घेऊ आणि आपल्याला गाड्यांची जाळपोळ असं म्हटलं जातं. तर जी माहिती मिळते ती एकच दुचाकी जाळली, तर ते खरं आहे का? हो. का एकापेक्षा जास्त गाड्या जाळतात? त्याच्यात जे माहिती आता आमचे पंचनामे करण्याची प्रोसेस चालू आहे त्यामध्ये जसं सरांनी सांगितलं 2 गाड्याचे काच फोडणे ते आमच्या समक्ष आलेलं आहे. तशा प्रकारे एक वाहनची जे 2 चाकी वाहनाची जाळपोळ झाली ते समोर आलेलं आहे. बाकी इतर 2-3 वाहनाला जे 2 व्हीलर नुकसान करण्यात आलं त्याचासुद्धा पंचनामा चालू आहे. त्याबद्दल अधिक माहिती पंचनामे झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल. सर दगडफेक झाली का? लोकांच्या घरामध्ये दगडफेक लोक दाखवत आहेत. त्यामध्ये माहिती अशी आहे की काही ठिकाणी प्रार्थना स्थळ आहे, त्या ठिकाणी जे गाड्याचे काचे फोडले त्या ठिकाणी आहे. एका ठिकाणी त्याच स्थळाचे बाजूला पुढे जाऊन एक घर आहे, त्या ठिकाणी घराच्या एक वरच्या खिडकीचा काच फोडण्यात आलेला आहे. तसाही एक दुसऱ्या ठिकाणी एक काच फोडण्यात आलेला आहे. ते पण एक स्थळ आहे. ते स्थळाचा तो बांधकामाचे अधीन आहे. सध्या जवळपास बांधकाम संपूर्ण होऊन आलेलं आहे. त्याचा एक काच फोडला गेला. 2 ठिकाणी असे काच फोडले गेले. सर आज आठवडा बाजार होता, मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे शेतकरी आपला माल घेऊन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ते भाजी फळे ते असं विकलेल्या हो. पडले होते. तर त्या नुकसानीची काय माहिती काय वेगळी घटना घडली? नाही, त्या ठिकाणी कसं आहे की ज्यावेळी ही मॉब रस्त्यावर आली, तरुण विशेष करून रस्त्यावर आले, आज बाजार होता त्या ठिकाणी, म्हणून हा कसा असते की एवढे लोक रस्त्यावर येणार आहे. आता गावाची लोकसंख्या जवळपास 25,000 आहे. जर त्यातून काही 1000-1500 लोक पण रस्त्यावर आले तर एका प्रकारचा माहोल वातावरण तयार होते. त्यामध्ये ऑटोमॅटिकली लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते आणि त्यामधून खूप सारे लोक ज्यांचा खूप सारा सामान विकला होता, कारण बाजार काही 8 वाजता आणि सकाळी 6-6:30 वाजतापासून चालू होतं, बऱ्यापैकी त्याचा बाजारचा दिवस गेला होता. तरी जे काही सामान होता ते घेऊन गेले. आता ते जे आपल्याला दिसते काही तिथे शिल्लक राहिलेला सामान आहे. तर तसं पण त्यातून सध्यापर्यंत प्राप्त माहितीनुसार काही लोक गावाचे होते आणि त्याच्याबरोबर काही लोक गावाचे ना होते असा आम्हाला माहिती प्राप्त आहे. त्यात CCTV आणि बाकी इतर तपास करून त्याचा शोध करून कायदेशीर कारवाई केली जाणार. त्याच्यावरती होतो. तर आज हे दिसतंय की व्हिडिओमध्ये लोक एका धार्मिक स्थळाला टार्गेट करतायत, दगड फेकतायत, नवीन झेंडे हे करतायत आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे. आता त्याच्यातले किती लोक आयडेंटिफाय झालेत आणि जे डिटेल केले? नाही, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की गुन्हा दाखल करताना आयडेंटिफाईड असतील तर त्यांचं नाव येतं, अनआयडेंटिफाईड असतील तर त्यांची संख्या आणि नंतर उपलब्ध येणारे पुरावे, व्हिडिओ फुटेज आहे, CCTV आपल्याकडेही काय असतील तर ते आम्हाला कृपया द्यावे. तर त्याच्यातून नाव पत्ते ओळख पटून ते केले जाईल. त्यामुळे ते इच्छा आहेत की बाहेरचे आहे ते तपासाचा भाग आहे आणि अद्यापपर्यंत जी काही नावांची माहिती आपण विचारतात ती सध्या निष्पन्न झाल्यावरच आपल्याला पुरवण्यात येईल. सर 26 तारखेपासून हे सगळं सुरू होतं, कुठेतरी एकदम अचानक हा सगळा प्रकार घडलाय. मग आपल्याकडनं असं वाटतंय का या सगळ्या याच्यामध्ये? आपण हे जे प्रश्न विचारला आहे ते खरं तरी त्याचे एक पार्श्वभूमी आहे. मागच्या 8 दिवसामध्ये जे आमच्याकडे इथे घटना घडली होती त्यामध्ये विटंबनाची घटना होती. त्यामध्ये तो एक आरोपी होता, त्याचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये स्थानिक लोकांनी रोष प्रकट केला. हा स्थानिक लोकांनी जे रोष प्रकट केला त्यामध्ये गावाचे फक्त एका घटकाचे, एका कम्युनिटीचे लोक ना होते. अख्खे गावाकडून हा सगळी घटनाचा निषेध करण्यात आला होता. म्हणून त्या गावाचे वेगवेगळे घटका, वेगवेगळ्या समाजाची आपसात बसून मीटिंग झाली होती. पोलिसांसमोर पीस कमिटी मीटिंग झाल्या होत्या आणि आता पण ही माहिती आम्ही परत चेक केली आहे की गावात पूर्णपणे शांतता झाली होती. मोर्चे झाले, आक्रोश झाला, परंतु कुठेही असे प्रकारचा वातावरण होता ज्यामुळे कायद्याच्या सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्याला धोका निर्माण होईल. परंतु ते असे प्रकारचा जर एकदा माहोल तयार होते त्यावेळी कुठेतरी एक जे मानसिकता आहे, एक सोशल सायकॉलॉजी आहे तिथे ह्याचा रेझिड्यू राहून जात आहे. हा इमिडिएटली आज हा माणसाने एक जे स्टेटस टाकला ते त्या रेझिड्यू एक इमोशनल ह्याचे मी म्हणतो की अचानक समोर आला आणि आल्यानंतर असे प्रकारचे ते लोक तरुण जे होते ते रोडवर आले. पण एका तासाचे आत ते आहे ते सगळी जे परिस्थिती आहे ते कंट्रोलमध्ये करतात.
किती दिवस होते? 163 किती दिवस म्हणजे कधीपर्यंत लागू राहिली? नाही, आता सध्या तरी ते आहे, ते लावण्यात आलेलं आहे फॉर द नेक्स्ट 48 आवर्स. आम्ही ते कंटिन्यू आणि ते रिव्ह्यू कंटिन्यू करणार आहे. हे एक महत्वाचं आहे की जे अक्यूज आहेत त्यांना तुम्ही डिटेन केलं असं म्हणताय, पण मुद्दा असा आहे गेल्या इतके दिवस इतकेहून वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सने सोसायटी पोलराईज करायचा प्रयत्न केला, तर पुणे पोलीस त्यांच्यावरती पण कारवाई करणार का? कारण मग ते या सिंडिकेटचा भाग असतील. ते जे व्हिडिओग्राफी आहे ते एक्झामिन करण्यात येईल आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कंटेंट आढळल्यास त्याच्यात कायदेशीर कारवाई पुढचं करण्याचं ठरवण्यात येईल. सर एक फक्त मराठी भाग, हा सगळा जो भाग आहे तो खूप शांतताप्रिय आणि अजिबात असं काही तशी इतिहास नाही पार्श्वभूमी नाही, पण मागच्या काही महिन्यांपासून अशा सतत घटना घडतात. तर याला नेमकी काय कारण आहे? तुमच्याकडे त्याच्या संबंधातलं काही अहवाल आला असेल तर त्यात काय तुम्हाला मुद्दे दिसतात जे या सगळ्या घटनांना कारणीभूत नसताना आपण पाहतो? त्यात बघा, महत्त्वाचं हे आहे की नागरिकाची सुद्धा, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज सगळेजण सुशिक्षित आहे. तरुण काही वेळी विचार न करता कुठले प्रकारचे स्टेटस ठेवणे किंवा एखादे माणसाचे त्याचे स्वतःचे जीवनमध्ये कुठले प्रकारची फ्रस्ट्रेशन असल्यामुळे तो असे प्रकारचे विटंबना करणे, एका ठिकाणी जाऊन दारू पिऊन असे प्रकारचे प्रकरणे करणे, ते हे खूप सारे वेगवेगळे कारण आहे ज्यामुळे काही वेळा अचानक घडलेली घटना जी आहे त्याच्या समाजाचे मनावर परिणाम होते आणि म्हणून असे प्रकारच्या काही वेळी कायदा व संस्थाचा प्रश्न निर्माण होते. याचा अधिक तपास आमच्या दृष्टीने, कायद्याची दृष्टीने केला जाणार आहे, पण समाजाने सुद्धा कल्चरचे हिशोबाने आणि सोसायटीचे हिशोबाने सुद्धा ह्याचा अनालिसिस केला पाहिजे. आपल्यातर्फे पण हे मेसेज पुढे माध्यमाने गेला पाहिजे. लोकांना हीच आव्हान आहे की विशेष करून हे तरुण पिढी जे आहे की त्यांनी असले कुठल्याही प्रकारचे ऑब्जेक्शनेबल स्टेटस लावायचे नाही. असे प्रकारचे आपण ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल, आपण कधीही स्टेटस वगैरे लावले त्याच्यात गुन्हे दाखल केले जाणार आहे, सक्त कारवाई केली जाणार. पण त्याचबरोबर जर कोणी असे प्रकारचा कृत्य केला आणि त्याची इन्फॉर्मेशन नागरिकाने आम्हाला दिली पाहिजे, पोलिसांना दिली पाहिजे, त्याच्याबरोबर कायदेशीर कारवाई होईल. परंतु जर आपण कायदा मोडण्याचा प्रयत्न केला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा, समाजाचे लोकांना त्रास देण्याचा काम केला किंवा असे प्रकारच्या दंगल वगैरे घडण्याच्या प्रकारात त्याच्या विरुद्ध सुद्धा सक्त कारवाई करण्यात येईल. आणि अफवा पसरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, हे सुद्धा नागरिकांना आमचं आव्हान आहे. गुन्हा दाखल करण्यात येतो त्याच्यावर, ते आम्ही नाही सांगणार. पण आक्षेपार्ह होतं, आक्षेपार्ह होता है. सर यवतमाळ एग्जैक्टली हुआ क्या है, यहाँ कर्फ्यू भी लगाया गया है और सबसे इम्पोर्टेंट बात है कि एग्जैक्टली हुआ क्या ये बताइए, कितनी फोर्सेस डिप्लॉय की गई है और आगे का एक्शन क्या है? आज जो यवत में घटना हुई है वो एक ऑब्जेक्शनेबल पोस्ट एक लड़के ने अपने सोशल मीडिया पे लगाई थी. उस बारे में, वो कंटेंट के बारे में कुछ समाज के कुछ घटक ने अपना आक्रोश जताया है. उसके बाद अचानक कुछ मॉब इकट्ठा हुआ और उन्होंने इसमें गांव में प्रोटेस्ट किया है, यवत टाउन में. उसमें कुछ जगह पे गाड़ियों पे पथराव करके या उनके कांच फोड़े गए, 2 कार के. एक मोटरसाइकिल को जलाने की कोशिश की गई है और 1-2 घर और प्रार्थना स्थल पे भी नुकसान पहुंचाया गया है. इसलिए इस घटना के बारे में क्राइम रजिस्टर किया जा रहा है और यवत टाउन में कर्फ्यू ऑर्डर्स नोटिफिकेशन जारी किया गया है. इसमें कुछ दिनों के लिए उसमें कड़ी कार्रवाई की जाएगी नोटिफिकेशन के अंतर्गत. और जो इन्वॉल्व हुए हैं उसमें जो आइडेंटिफाई हो गए एक्यूज, उनके ऊपर गुना दाखिल करके कार्रवाई की जाएगी. और जिस लड़के ने ये सोशल स्टेटस लगाया था जो ऑब्जेक्शनेबल कंटेंट था और जिसमें लोगों की भावनाएं आहत हुई है, उस पर भी गुना दाखिल किया जा रहा है. और अभी पर्याप्त मात्रा में पुलिस बल उपलब्ध है. स्टेट रिजर्व पुलिस फोर्स की एक कंपनियां तैनात की गई है और पुणे जिला ग्रामीण पुलिस दल और SRPF ये कुछ आने वाले दिनों के लिए, जब तक यहाँ के सामान्य जनजीवन जो आज तो नियंत्रण में और सिचुएशन पीसफुल भी है, लेकिन आगे कुछ दिनों के लिए यहाँ पे निगरानी और सख्त रखी जाएगी. 26 तारीख को भी इसी तरह का इंसिडेंट सामने आया था जहाँ एक स्टैचू को वैंडलाइज किया गया था. पुलिस ने एग्जैक्टली उसमें क्या एक्शन लिया, क्योंकि उसके बाद ये सब चेन ऑफ सीक्वेंस दिखाई दे रहा है? उसमें पुलिस ने तुरंत उस दिन भी गुनाह रजिस्टर किया था और उसमें स्थानिक यवत के जो पब्लिक है और जो मदद करने वाले लोग हैं, यहाँ कानून और व्यवस्था शांत ही थी,
यहाँ पे मीटिंग भी ली गई थी और उन्होंने स्थानिक पब्लिक के सहायता से कल उसी ऑफेंस में 2 गुनाहगार को गिरफ्तार भी किया गया था। Today in Yavat town area, due to one objectionable post on social media exhibited by one person in the town, it was objected by the other group in the Yavat area. So some mob of hundreds of the youth from the town gathered and they started protest about that objectionable post. In that time, during that 2 hours period, some youths went to the house of the one person and they tried to vandalize the house and then damage the car window panes. And then the one motorcycle was also set on fire. And then one religious place was also tried to be, you can say, putting it on the damage. So we registered office. We are in the process of registering office in all those matters. We will examine the CCTV footages and video footages and we will identify the culprits. Prohibitory orders under section 163 of BNSS has been imposed in the town. We have deployed adequate police force from the Pune Rural Police and also the State Reserve Police Force, one company, along with the patrolling mobiles and the bikes in the Yavat town. At present, the situation in the town is peaceful and under control. We are constantly in touch with the Yavat people and they are also cooperating from the all religions and the caste. So I appeal to all the public not to believe in the rumors and not to spread rumors also, maybe through any media. We are all departments of the district administration, police and revenue and all other departments are in complete unison working in the Yavat town, and I hope it will be under control. So how many people are detained in Nana? In this case, at different places, people were gathered. They were requested to go home, not to indulge in any kind of vandalism. Because when we reached, there are many people, most of them who were the spectators only there. So now with the help of the live witnesses and with the help of the CCTV cameras, we have got certain names, we are getting them together. There are tens of people which have been on the numbers for now, and there are greater number of people who will be interned in this case. What about accused then? The accused will be tried. They will be identified now with all the help and witnesses. One guy was detained, right? That is on the other, in the other offense. Yes, Who has put the status on? yes. He was that's detained all. even before this incident Yes. happened. Just one person. One person in that case. Posted on social Yes, Objectionable exactly. post related offense. Yeah, Yes. yeah, yeah. So thank you very much. Okay. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.